नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची माहिती पाहणार आहोत. अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. प्राचीन भारतीय ताम्रपाषाण युग. यामध्ये नवाशे शेवटी तांबे या धातूचा शोध लागला. दगडी हत्याराबरोबरच तांब्याच्या हत्यारांचा वापर या युगामध्ये सुरू झाला. एका अर्थाने अश्मयुगाचा कालखंड समाप्त झाला. मानवाने आपल्या दैनंदिन जीवनात तांबे या धातूचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केल्यामुळे या कालखंडाला ताम्रपाषाण युग असे म्हटले जाते. ताम्रपाषाण युगाची सर्वसाधारण कालखंड हा इसवी पूर्व 2600 ते इसवी पूर्व 1500 असा आहे. त्यामधील पहिला मुद्दा अरवली पर्वत. अरवली पर्वताच्या रांगात तांब्याच्या खाणी सापडल्यामुळे या भागातील माळवा विभागात नागदा, कायथा, नवदतोली, नर्मदा काठावर त्रिपुरा व बेटवा, एरन, बनारस किंवा अहर इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष आढळून आलेले आहेत. याच दरम्यान महाराष्ट्रात जारवी संस्कृती उदयास आली. तिचे अवशेष जारवे, प्रकाश, बहल, नेवासा, दायमाबाद, चांडोली, सोनेगाव, इनामगाव इत्यादी ठिकाणी सापडतात. उत्तर प्रदेशात इमलीदीह, नरहर, सोननौरा, बिहारमध्ये चिरंद, सुनौर, सोनपूर, बंगालमध्ये पांडू, राजर, ढिबी या ठिकाणी ताम्रपाषाणकालीन अवशेष आढळून आलेले आहेत. पुढचा मुद्दा नैसर्गिक तांबे. यामध्ये मानवास प्रथम नैसर्गिक तांबे आढळले. त्याचे दागदागिने तो करू लागला. पुढे तांब्यात कथील मिसळून ब्रॉन्झ या मिश्र धातूची कला आत्मसात झाली. या धातूपासून कुऱ्हाडी, भाले, कट्यारी, चाकू, मासेमारीचे गळ, छिन्न्या, आरसे, सुया तयार करू लागला. खनिज मिश्र मातीतून तांबे तयार करणे व त्यात कथिलाचे मिश्रण करून ब्रॉन्झ तयार करणे हे तंत्रज्ञान मानवास आत्मसात झाले. पुढचा मुद्दा शेतीचा शोध. शेतीचा शोध लागल्यामुळे मानवाला स्थैर्य प्राप्त झाले. गहू, ज्वारी, तांदूळ, उडीद, वाल, बाजरी इत्यादी पिके तो शेतीमध्ये घेऊ लागला. तो स्थिर होऊन शेतकरी झाला. तांब्याच्या धातूच्या वस्तू करणारा नवा तंत्रज्ञ आणि कारागिरीचा वर्ग या काळात उदयास आला. यामुळे वस्तू विनिमयाची पद्धत सुरू झाली. या गरजेतूनच शेतीसाठी नांगराचा व दळणवळणासाठी चाकाचा शोध लागला. मोठ्या प्रमाणात ते पशुपालन करू लागले. शाकाहार व मांसाहार दोन्ही आहारामध्ये उपयुक्त होत मानवी जीवन अधिक स्थिर होऊ लागले. या काळातील मानवाची घरे गोलाकार असून ती गवताने शाकारलेली असत. भिंतीला मातीचा गिलावा दिलेला असे. धान्य साठवण्यासाठी मृद रांजण तयार केले. वाडगी, कटोरे यासारखी सुबक मृद भांडी तो तयार करून त्यावरील नक्षीकाम रेखीव असून मातीच्या भांड्यावर स्वस्तिक चिन्ह काढल्याचे आढळून आलेले आहे. या काळात मृतांची अंत्यसंस्कार घरातच मडक्यात घालून केले जात होते. अशा दफनप्रसंगी त्याच्या नित्याच्या वस्तू त्याबरोबर ठेवलेल्या असत. मृतकेची पूजा मातृकेची पूजा पद्धत यावेळी असावी असे आढळून येते. धन्यवाद. आज आपण ताम्रपाषाण युग या प्राचीन भारतीयमधील ताम्रपाषाण युगाची माहिती आपण बघितलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध आणि त्याचा विस्तार याची आपण माहिती पाहणार आहे.